नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 2 सेमिस्टर 4 मधील अर्थशास्त्र पेपर नंबर जो 6 आहे, बँका आणि वित्तीय बाजारपेठा, तर या पेपरमधील जे पहिलं प्रकरण आहे वित्तीय बाजार, त्याच्यामधला जो ए हा घटक आहे तो घटक आपण पाहिलेला होता. त्यामध्ये आपल्याला नाणे बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या हा भाग आपण पाहिलेला होता. आणि दुसरा बी हा जो घटक आहे त्यामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराची रचना किंवा घटक आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये दोन घटक आपण पाहिलेले होते, संघटित घटक आणि असंघटित घटक. संघटित घटक म्हणजे देशातील सर्व प्रकारच्या बँका, म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. ती नाणे बाजारातील सर्वोच्च किंवा शिखर संस्था मानली जाते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, ज्याला आपण नॅशनल बँका किंवा सरकारी बँका म्हणतो. त्यानंतर सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँका, ज्या सहकारी तत्वावरती स्थापन झालेल्या आहेत. त्यानंतर खाजगी बँका आणि विदेशी किंवा परकीय बँका, ह्या ज्या देशातल्या सर्व प्रकारच्या बँका आहेत त्या बँका म्हणजे नाणे बाजाराचे संघटित घटक म्हणून ओळखले जातात, कारण ते संघटित आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाखाली त्या एकत्र आलेल्या आहेत. त्यांची स्थापना आणि त्यांचं जे दैनंदिन कार्य आहे ते RBIच्या नियमानुसार होत असते, त्यामुळे ते संघटित आहेत आणि म्हणून त्यांना संघटित घटक असं म्हटलं जातं. नाणे बाजाराचा दुसरा घटक आहे तो म्हणजे असंघटित घटक. असंघटित घटकामध्ये पुन्हा दोन घटक आहेत, सावकार आणि सराफी पेढीवाले. ते संघटित घटक म्हणून ओळखले जात नाही, तर ते असंघटित आहेत. असंघटित याचा अर्थ ते विखुरलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांची मोजदाद करता येत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला त्यांच्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे कुठलेही नियम, कुठलेही कायदे सावकार आणि सराफी पेढीवाल्यांना लागू होत नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँका ज्या पद्धतीने दैनंदिन कार्य करतात त्या पद्धतीने हे सावकार आणि सराफी पेढीवाले रिझर्व्ह बँकेच्या नियमाला अनुसरून काम करत नाहीत. म्हणजेच उदाहरण जर घ्यायचं झालं तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार जो व्याजदर आकारलेला असेल ठेवीवरती आणि कर्जावरती, तर त्या व्याजदराला अनुसरून व्यापारी बँका, म्हणजे ज्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बँका पाहतो त्या बँका, त्यांचे व्याजदर जे आहे ते कोणाकडून ठरवून दिलेले असतात, तर रिझर्व्ह बँकेकडून ठरवून दिलेले असतात. तर रिझर्व्ह बँकेने आखून दिलेल्या व्याजदराशी संबंधित व्यापारी बँकांना आपले व्याजदर आकारावे लागतात. मग तो कर्जावरचा व्याजदर असेल अथवा ठेवीवरचा व्याजदर असेल. परंतु सावकाराचा जर व्याजदर आपण पाहिला तर सावकाराचा व्याजदर हा बँकेच्या नियमाला अनुसरून असत नाही, तर बँकांपेक्षा जास्त व्याजदर सावकाराकडून आकारले जातात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की सावकार आणि सराफी पेढीवाले रिझर्व्ह बँकेच्या नियमाखाली आलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना असंघटित घटक असं म्हटलं जातं. आणि हा जो नाणे बाजार आहे त्या नाणे बाजाराचा तिसरा प्रकार किंवा जो तिसरा घटक आहे, कारण नाणे बाजाराची जर आपण रचना पाहिली तर ती त्रिस्तरीय आहे, म्हणजे 3 स्तर किंवा 3 घटक त्याच्यामध्ये आहेत. संघटित घटक, असंघटित घटक आणि तिसरा हा घटक आहे तो म्हणजे नाणे बाजाराचे उपबाजार. आता नाणे बाजाराचे जे उपबाजार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असलेले दिसून येतात. म्हणजे ज्या घटकांकडून अल्पकालीन कर्जाचे व्यवहार पूर्ण केले जातात ते जे घटक आहेत आता आपण पाहणार आहोत त्याला नाणे बाजाराचे उपबाजार असं म्हटलं जातं. यामध्ये जो पहिला घटक आहे तो म्हणजे मागणी देय कर्ज बाजार. मागणी देय कर्ज बाजार ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षामध्ये येईल की बँकांमध्ये जे देण्या घेण्याचे व्यवहार केले जातात ते व्यवहार मागणी देय कर्ज बाजारामध्ये होत असतात किंवा मागणी देय कर्ज बाजारामध्ये केले जातात. तिथं मागणी देय कर्ज बाजार असं झालेलं आहे, तर ते बाजार असं वाचावं. हे जे अक्षर आहे ते या ठिकाणी राहिलेलं आहे, तर ते समजून घ्यायचं आहे तुम्ही. कर्ज बाजार असं तुम्ही वाचा आणि लिहून घ्या. तर जेव्हा एक बँक दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेते तर ते कर्ज तात्पुरत्या काळासाठी घेतलं गेलेलं असतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बँका अडचणीमध्ये येऊ शकतात. एखाद्या वेळेला बँकेकडे कॅश शिल्लक नसते आणि ठेवीदार तर ठेव घेण्यासाठी आलेला असतो. अशा वेळेला बँक त्या ठेवीदाराला काही काळ थांबण्यासाठी सांगते
आणि मग काही काळानंतर म्हणजे अर्धा तास 1 तासानंतर बँक आपल्याला यायला सांगते आणि मग अर्धा तास किंवा 1 तासामध्ये मग बँक काय करते तर ती बँक दुसऱ्या बँकेकडून तिनं तात्पुरत्या काळासाठी कर्ज घेतलेलं असतं आणि ते कर्ज घेऊन पैसे उभे करून ते पैसे ठेवीदाराला परत दिले जातात. आणि त्यामुळे बँकांमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये असे रोजच कर्जाचे व्यवहार होत असतात. मात्र ही जी कर्ज आहे ती कर्ज कमीत कमी 7 दिवस मुदतीची म्हणजे कमीत कमी 7 दिवस ते 15 दिवस मुदतीची असतात आणि काही वेळा ती 1 महिना मुदतीची घेतली जातात. परंतु काही कर्ज ही 24 तास मुदतीची असतात, म्हणजे फक्त 24 तास 1 तास दिवसामध्ये तुम्हाला ती कर्ज परत करायची असतात. या बाजाराला मागणी देय कर्ज बाजार असं म्हटलेलं आहे, कारण मागता क्षणी परत करण्याच्या अटीवरती ही कर्ज दिलेली असतात आणि मागता क्षणी परत करण्याच्या अटीवरती ही कर्ज बँकांना परत करावी लागतात. त्यामुळे 24 दिवस मुदतीपासून 7 दिवस मुदतीपर्यंत शक्यतो हे व्यवहार होत असतात. याला अल्पसूचना कर्ज असंही म्हटलं जातं, म्हणजे थोडीशी सूचना केली की ही कर्ज बँकांना परत करावी लागतात. म्हणजे बँकेनं बँकेकडून जर कर्ज घेतलेलं असेल 24 तास मुदतीचं, तर बँकेकडून 24 तासाच्या आत हे कर्ज तिला परत करणं बंधनकारक असते. तर अशा पद्धतीनं हे कर्जाचे व्यवहार जे आहेत ते या ठिकाणी होत असतात, म्हणून त्याला मागणी देय कर्ज बाजार असं म्हटलं जातं. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे हुंडी बाजार. हुंडी बाजार हे जो आहे तो व्यापारी जगताशी संबंधित असलेला बाजार आहे. व्यापारी जगतामध्ये एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला उधार पद्धतीने माल देत असतो आणि त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये हे उधार उसनवारीचे जे व्यवहार होत असतात ते उधार उसनवारीचे जे व्यवहार आहेत ते कुठे ना कुठेतरी त्याला काहीतरी कागदोपत्री आधार असावा, त्या अनुषंगाने हुंडी काढण्याची पद्धत अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला अभिवचन लिहून देतो की मी हे पैसे तुला अमुक वेळेपर्यंत परत करीन, त्याला काय म्हणतात हुंडी बाजार. तर हुंडी बाजाराचे परत 2 प्रकार आहेत, ए आणि बी. व्यापारी हुंडी बाजार आणि कोशागार हुंडी बाजार. तर आता ह्या 2 बाजारामध्ये काय फरक आहे तर व्यापारी हुंडी बाजार म्हणजे व्यापारी वर्गामध्ये व्यापारी उलाढालीच्या माध्यमातून ज्या हुंड्या काढल्या जातात त्याला व्यापारी हुंडी बाजार असं म्हटलं जातं. या हुंड्यांची मुदत कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने मुदतीसाठी या हुंड्या काढल्या जातात. म्हणजेच 91 दिवस मुदतीच्या किंवा 182 दिवस मुदतीच्या या हुंड्या काढल्या जातात. आता समजा व्यापाऱ्यानं व्यापाऱ्याकडून जर माल उधार घेतलेला असेल, म्हणजे 1 लाख रुपयाचा त्यानं माल उधार घेतलेला आहे आता, किंवा व्यापाऱ्याकडून व्यापाऱ्यानं माल उधार घेतलेला आहे. हा घाऊक व्यापारी आहे आणि हा किरकोळ व्यापारी असेल किंवा दोन्ही होलसेल व्यापारी असतील, तर एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्यानं माल उधार घेतल्यानंतर हे 1 लाख रुपये मी तुम्हाला 3 महिने मुदतीमध्ये किंवा 6 महिन्याच्या मुदतीनंतर मी तुम्हाला हे पैसे परत करीन असे लेखी अभिवचन विशिष्ट नमुन्यामध्ये लिहून दिलेले असते, त्याला काय म्हणतात हुंडी असं. म्हणजे साधारणपणे 3 महिन्याच्या मुदतीसाठी हा माल उधार उचललेला असतो आणि 3 महिन्यानंतर हे पैसे त्या संबंधित व्यापाऱ्याला परत केले जातात. तर अशा व्यापारी देवाणघेवाणीतून किंवा व्यापारी उलाढालीतून ज्या हुंड्या निर्माण होतात त्याला काय म्हणतात व्यापारी हुंडी बाजार. आणि जो दुसरा प्रकार आहे तो कोशागार हुंडी बाजार. आता कोशागार हुंडी बाजार म्हणजे या हुंड्यांना सरकारी हुंडी असंही म्हटलं जातं, कारण रिझर्व्ह बँकेकडून या हुंड्या निर्गमित केल्या जातात किंवा रिझर्व्ह बँकेकडून या हुंड्या काढल्या जातात, ज्याला ट्रेझरी बिल मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रेझरी बिल असं त्याला म्हटलं जातं. तर कोशागार हुंडी बाजारामध्ये सरकारकडून, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तर ह्या सरकारमार्फत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ह्या हुंड्या ज्या आहेत त्या हुंड्या वितरित करीत असते किंवा विक्रीसाठी आणत असते ट्रेझरी बिल मार्केटमध्ये. आणि मग ह्या हुंड्यांची मुदत ही 364 दिवस म्हणजे जवळपास 1 वर्ष मुदतीच्या ह्या हुंड्या
केंद्र सरकारकडून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून त्या विक्रीसाठी आणल्या जातात. या हुंड्या सरकारकडून विक्रीसाठी आणत असताना आपण पाहतो की बऱ्याच वेळा जसं व्यक्तीला, संस्थांना, व्यापारी असेल, शेतकरी असेल, उद्योगपती असेल, ह्यांना जशी कर्जाची गरज असते तशीच गरज सरकारला देखील असते. आणि मग सरकारला जेव्हा जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा तेव्हा सरकार कर्ज उभं करण्यासाठी कोषागार हुंड्या विक्रीसाठी आणते. कोषागार हुंडी याचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून कोषागार हुंडीच्या माध्यमातून एक प्रकारे सरकार सार्वजनिक कर्ज उभं करण्याचा प्रयत्न करते. आणि मग सरकारला वेळोवेळी पैशाची गरज असते, त्यामुळे मग सरकारकडून जेव्हा ह्या हुंड्या विक्रीसाठी आणल्या जातात तेव्हा सर्वसामान्य लोकांकडून किंवा बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून, व्यापारी संस्थांकडून या हुंड्या खरेदी केल्या जातात आणि सरकारला अप्रत्यक्षरित्या या कोषागार हुंडीच्या माध्यमातून काय केला जातो तर कर्ज पुरवठा केला जातो. तर त्याला कोषागार हुंडी बाजार असं म्हटलं तर म्हणजे व्यापारी हुंडी बाजारामुळे व्यापाऱ्यांची तात्पुरत्या काळासाठी किंवा अल्पमुदतीच्या कर्जाची गरज पूर्ण होते. तसं कोषागार हुंडी बाजारामुळे देखील सरकारची अल्पकालीन कर्जाची गरज ही पूर्ण होत असते. म्हणून हे नाणे बाजाराचे उपबाजार म्हणून ओळखले जातात. त्यानंतर ठेव प्रमाणपत्र बाजार हा बाजार 1989 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. 1989 पासून नाणे बाजारामध्ये हे एक नवीन साधन म्हणून त्याचा वापर करण्यात आलेला आहे. ठेव प्रमाणपत्राची मुदत ही 3 महिन्यापासून 3 वर्षापर्यंत असू शकते. सर्वसाधारणपणे बँका, वित्तीय संस्था असे ठेव प्रमाणपत्र विक्रीसाठी आणतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोक किंवा इतर बँका पैसे गुंतवू शकतात. म्हणजे एका अर्थाने ठेव प्रमाणपत्राच्या माध्यमातून बँका पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि गोळा झालेला जो पैसा आहे तो पैसा गरजू व्यक्तीपर्यंत म्हणजे गरजूपर्यंत, मग शेतकरी असतील, त्यानंतर उद्योगपती असतील, व्यापारी असतील किंवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांना, विविध क्षेत्रांना हा भांडवलाचा पुरवठा केला जातो. म्हणजे ठेव प्रमाणपत्र विक्रीसाठी आणून त्यातून जो पैसा गोळा केला जातो किंवा जे भांडवल गोळा केलं जातं ते भांडवल बँका विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी वापरतात. म्हणून त्याला ठेव प्रमाणपत्र बाजार असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर शेवटचा जो बाजार आहे तो म्हणजे व्यापारी पत्र बाजार. व्यापारी पत्र बाजार ही संकल्पना जी आहे ही 1990 मध्ये या बाजाराची सुरुवात झालेली आहे. सर्वसाधारणपणे 5 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त खेळतं भांडवल असणाऱ्या कोणत्याही नोंदणी झालेल्या अधिकृत किंवा व्यापारी कंपन्या अशा प्रकारची व्यापारी पत्र विक्रीसाठी बाजारामध्ये आणू शकतात. या पत्रांची मुदत 3 महिने ते 6 महिने असते. म्हणजे कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने मुदतीसाठी ही व्यापारी पत्र बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जातात. आता याच्यामध्ये कोण कोण पैसे गुंतवू शकतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून या पत्रांची खरेदी केली जाते. कारण या पत्रामध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती फायदेशीर असते, कारण व्याज जास्त मिळते आणि कमी मुदतीची ही पत्र असतात. म्हणजे एक प्रकारे ठेव पावती बाजारासारखाच ठेव पावतीसारखाच हा प्रकार असतो. ठेव प्रमाणपत्र बाजारासारखेच याचे स्वरूप आहे. मात्र ठेव प्रमाणपत्र बाजारामध्ये ठेव प्रमाणपत्र ही बँकांकडून विक्रीसाठी आणली जातात आणि व्यापारी पत्र बाजार ही कंपन्यांकडून विक्रीसाठी आणली जातात. ज्या कंपन्यांना कर्जाची किंवा भांडवलाची गरज आहे त्या कंपन्यांना अशा प्रकारची पत्र बाजारामध्ये विक्रीसाठी आणता येऊ शकतात. मात्र त्याच्यासाठी 2 अटी आहेत की त्या कंपनीचे खेळते भांडवल हे 5 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ती कंपनी मोठी असली पाहिजे, नावारूपाला आलेली असली पाहिजे, समाजामध्ये त्या कंपनीची पतप्रतिष्ठा निर्माण झालेली असली पाहिजे, हा त्याच्यामध्ये भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीला जेव्हा तात्पुरत्या काळासाठी भांडवलाची गरज असते तेव्हा ह्या कंपन्या काय करतात तर बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी स्वतःच व्यापारी पत्राची विक्री करून भांडवल उभं करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अजून एक त्याच्यासाठी अट आहे की कोणत्याही कंपन्यांना अशी व्यापारी पत्र विक्रीसाठी आणता येत नाही. तर त्यासाठी त्या कंपन्यांची रीतसर सरकारी दप्तरी नोंद होणं गरजेचं आहे. म्हणजे त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन सरकारी दप्तरी झालेलं असलं पाहिजे,
तरच लोक किंवा बँका अशा कंपन्यांवरती विश्वास ठेवू शकतात. तर कंपन्यांना किंवा उद्योगधंद्यांना तात्पुरती कर्जाची गरज आपली पूर्ण करता यावी यासाठी व्यापारी पत्र बाजार हा 1990 पासून विकसित झालेला आहे. तर या पद्धतीनं एकंदरीत भारतीय नाणे बाजाराची रचना असलेली दिसून येते. संघटित घटक, असंघटित घटक हे 2 मुद्दे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेले आहेत आणि आज आपण तिसरा क हा घटक पाहिलेला आहे, नाणे बाजाराचे उपबाजार. आता ह्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत ते सगळे ऑब्जेक्टिव्हला विचारले जाणारे मुद्दे आहेत. व्यापारी पत्र बाजाराची सुरुवात कधी झाली, ठेव प्रमाणपत्र बाजाराची सुरुवात कधी झाली, म्हणजे त्याचं जे साल आहे ते तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. किंवा कोशागार हुंडी बाजार किती दिवस मुदतीचे असतात, किंवा व्यापारी हुंडी बाजारांची मुदत किती दिवस असते, किंवा मागणी देय कर्ज बाजार म्हणजे काय. तर ही जी उपबाजारामध्ये विकसित झालेली जी साधनं आहेत त्या साधनांवरतीच ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही हे सगळे जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं तुमच्या ह्या रनिंग नोट्स तुम्ही तयार करायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेळोवेळी माझ्या माहितीप्रमाणे दर लेक्चरला तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फक्त लेक्चर ऐकायचं नाही, तर तुम्हाला जे PPTच्या माध्यमातून तुमच्यापुढे जे मुद्दे आणले गेलेले आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीनं ह्या तुमच्या रनिंग नोट्स तुम्ही तयार करायच्या आहेत. म्हणजे तुमच्याकडं सिलेबस आणि प्रत्येक प्रकरणामध्ये असणारे जे पॉईंट आहेत ते पॉईंट तुम्हाला मिळतील आणि तुमच्या रनिंग नोट्स या ठिकाणी तयार होतील. आता आपण हा नाणे बाजाराचा जो प्रकार आहे तो आपण बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण नाणे बाजाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण भांडवल बाजाराकडे वळणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.